नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत आणि आता पुढे पाहणार आहोत 36 जिल्हे 72 घडामोडी. जालना जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील 80% पेरण्या पूर्ण. गव्हाचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला. जिल्ह्यात आतापर्यंत 1,62,249 हेक्टरवरती पेरणी झाली. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात गहू लागवडीला पसंती. थंडी वाढली त्यामुळे रब्बीच्या पिकांना पोषक वातावरण. यंदा गव्हाच्या उत्पन्नात वाढ होण्याची देखील शक्यता. पुण्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली त्यामुळे दर वाढले. चांगल्या प्रतीच्या कांद्याला 10 किलोला 227 रुपयांचा दर. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये गारठा वाढला त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पोषक वातावरण. गहू, ज्वारी, हरभरा, कांदा पिकाला फायदा. यंदा उत्पादनात वाढ होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा. धुळ्यात पपई पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव. करपा रोगामुळे पानं पिवळी पडत असून पपई गळून पडत असल्यानं शेतकरी चिंतित. कृषी खात्याला मार्गदर्शन करून पिकांचे पंचनामे करावे, शेतकऱ्यांची ही मागणी. जळगावच्या चोपडामध्ये शासकीय खरेदी केंद्रावरती कापूस विक्रीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा. शासकीय सीसीआय केंद्रावर कापसाला 8,000 ते 10,000 रुपये भाव असल्यानं कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी. गोंदियामध्ये तब्बल 5 महिन्यांनंतर शेतकऱ्यांना मिळाले 46 कोटींचे थकीत चुकारे. आर्थिक कोंडीमध्ये सापडलेल्या 4,000 शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. कराडमध्ये बांगलादेशवरील विजयाच्या पार्श्वभूमीवरती 14 डिसेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान विजय दिवस देखील साजरा. तर 3 दिवसीय समारोहामध्ये सैन्य दलाचे सशस्त्र प्रदर्शन, महासैनिक संमेलनाचं आयोजन. नंदुरबारच्या सारंगखेडा घोडे बाजारामध्ये 15 कोटींच्या ब्रह्मोस घोड्याची चर्चा. चेतक फेस्टिव्हलमध्ये गुजरातमधून आलेल्या ब्रह्मोस घोड्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. पंढरपूरमधल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये यात्रेच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक कॅमेरे. गर्दी व्यवस्थापन सुकर करावं यासाठी कॅमेऱ्यांची महत्वाची भूमिका. अक्कलकोट या ठिकाणच्या स्वामी समर्थ चरण पादुकांचं सांगलीमधील गणपती मंदिरामध्ये पूजन. गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी स्वामी भक्तांची मोठी गर्दी. वर्ध्याच्या पडे गावात श्री संत वसंत बाबा यांच्या दत्त पंचमीनिमित्त रिंगण सोहळ्याचं आयोजन. दिंडीमध्ये भजन मंडळी, ढोल ताशे पथक आणि आकर्षक वेशभूषेमध्ये भाविकांचा सहभाग. कोथळीच्या श्री संत मुक्ताई मंदिराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. एकनाथ खडसे यांच्याकडून हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून उत्तर. शनी शिंगणापूर या ठिकाणच्या शनेश्वर देवस्थानचा कारभार पुन्हा एकदा जुन्या विश्वस्तांकडे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं प्रशासक रद्द करून जुन्याच विश्वस्तांकडे कारभार सोपवला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं विश्वस्त मंडळाकडून स्वागत. सांगली या ठिकाणच्या मिरजमध्ये दुचाकीसोबत म्हैस पळवण्याचा अनोख्या स्पर्धा. सांगली कोल्हापुरातील 36 पेक्षा जास्त म्हैस आणि रेडको स्पर्धकांचा सहभाग. विजेत्याला रोख रकमेसह चांदीची गदा. हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 1 वर्षापासून पहिल्या श्रावणबाळ योजनेपासून वंचित. तर आता वयोवृद्ध निराधार महिलांवरती बँकेत चकरा मारण्याची वेळ. शासनाकडे दखल घेण्याची मागणी. प्राडाकडून कोल्हापुरी चप्पलच्या विक्रीसाठी करार. प्राडाचा मेडकॉम आणि मिडकार या संस्थांसोबत करार. या करारामुळे कोल्हापुरी चप्पलला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणार. यासाठी प्राडा 40 केंद्र उभी करणार अशी माहिती. वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी बोमा टेक्निकचा अवलंब करण्याची मागणी. देवळीचे आमदार राजेश बकाने यांची सभागृहामध्ये ही मागणी. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहता नगरपालिकेच्या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष. ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमला राज्य राखीव दल आणि पोलिसांचा पहारा. उमेदवारांकडूनही स्ट्रॉंग रूम बाहेर पाहणी. नाशिक महानगरपालिकेच्या हरकतींवरील सुनावणीसाठी 952 मतदारांना महापालिकेकडून नोटिसा. नव्यानं सुधारित अंतिम मतदार यादी तयार करण्याची मोहीम अंतिम टप्प्यात. हैदराबाद गॅझेटियर जीआरनुसार 3 महिन्यांमध्ये केवळ 98 कुणबी ओबीसी प्रमाणपत्र. 594 जणांच्या अर्जाचे 98 अर्ज मंजूर. सर्वाधिक 445 अर्ज परभणी जिल्ह्यातले. सोलापूरच्या पाणी प्रश्नावरती विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंच्या उपस्थितीत बैठक. महापालिका अधिकाऱ्यांना बनसोडेंनी घेतलं फैलावर. सोलापूरकरांना रात्री 12 ते पहाटे 4 पर्यंत होणारा पाणी पुरवठा असणार बंद. राज्यातील 17 शहरं महाबळेश्वरपेक्षा देखील थंड. उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे गार वारे वाहण्यास सुरुवात. राज्यभरातील अनेक शहरांचे किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आसपास. सांगलीमध्ये थंडीचा जोर वाढला. तापमान 10 ते 9 अंशांपर्यंत घसरलं. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये गारठा वाढला.